नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फायनान्शियल एज्युकेशनशी संबंधित स्पेशल चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही कधी जामीनदार म्हणून कर्जाच्या व्यवहारात सामील झाला आहात का आणि विचार केला आहे का की कर्जदारांनी कर्ज न फेडल्यास तुमच्या पगारावर काय परिणाम होऊ शकतो? कर्जदाराच्या चुकीमुळे तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून भारतीय कायदा तुम्हाला काही महत्त्वाच्या अधिकारांचं संरक्षण देतो, पण या अधिकारांचा वापर कसा आणि कुठे करावा हे माहीत नसल्यास काय घडू शकते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिव्हिल प्रोसिजर कोड अंतर्गत कलम 60 आणि महाराष्ट्र सहकार कायदा अंतर्गत कलम 49 यांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत। कर्ज जामीनदारांच्या पगारातून कर्जाच्या थकीत रकमेची वसुली कशी होते, जामीनदार म्हणून तुम्हाला कोणते अधिकार आहेत आणि त्यातून स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण मिळवणार आहोत। आणि चला तर या महत्त्वाच्या विषयाचा उलगडा आपण करूया। यापूर्वी सुद्धा या विषयाचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहिले नसतील तर जरूर पहा। आणि जर चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना। कर्ज जामीनदाराच्या पगारातून थकीत रक्कम वसुलीचे नियम आणि सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणजे CPC कलम 60। कर्जदाराकडून कर्जाची थकबाकी वसूल न झाल्यास बँका आणि वित्तीय संस्थांना जामीनदाराच्या पगारातून रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे। भारतीय सिव्हिल प्रोसिजर कोड CPC कलम 60 या संदर्भात महत्त्वाचे नियम ठरवते। कलम 60 अंतर्गत न्यायालयाच्या आदेशानुसार जामीनदाराच्या पगारातून थकीत रक्कम वसुली केली जाऊ शकते, मात्र यासाठी काही विशिष्ट मर्यादा आणि नियम देखील केलेले आहेत। तर ते कोणते आहेत ते आता आपण पाहूया। सर्व व्हिडिओ आपण काळजीपूर्वक ऐका, आपल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी याच्यात मी सांगणार आहे। सिव्हिल प्रोसिजर कोड CPC कलम 60 चे महत्त्वाचे मुद्दे। पगारातून वसुलीची मर्यादा। पगाराचा पूर्ण भाग थकीत रक्कम वसुलीसाठी घेतला जाऊ शकत नाही। पगाराचा एक भाग जीवनावश्यक खर्चासाठी वाचवला जातो। सामान्यतः पगाराचा 1/3 भाग थकीत रक्कम वसुलीसाठी राखून ठेवला जातो। दुसरा मुद्दा आहे विजय आदेश। कर्जदाराकडून कर्जाची परतफेड न झाल्यास बँक किंवा वित्तीय संस्था न्यायालयात खटला दाखल करू शकते। न्यायालय विजय आदेश जाहीर करते, ज्याद्वारे कर्जदार किंवा जामीनदाराच्या पगारातून थकीत रक्कम वसूल करता येते। तिसरा मुद्दा आहे गरजेच्या खर्चाचा सन्मान। जामीनदाराच्या जीवनावश्यक खर्चासाठी ठेवलेला पगाराचा हिस्सा वसुलीसाठी घेतला जात नाही। यामध्ये घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि इतर आवश्यक गरजा यांचा समावेश असतो। चौथा मुद्दा आहे स्वैच्छिक वेतन वसुली। कर्ज जामीनदार जर स्वतःहून थकीत रक्कम भरू इच्छित असेल तर तो या संदर्भात बँकेशी किंवा वित्तीय संस्थेशी थेट चर्चा करू शकतो। अशा प्रकारे कोर्टाच्या हस्तक्षेपाशिवाय ही समस्या सोडवली जाऊ शकते। आता पाहूया महाराष्ट्र सहकार कायदा 1960 चे कलम 49 मधील महत्त्वाचे माहिती व मुद्दे। महाराष्ट्र सहकार कायदा 1960 चे कलम 49 सहकारी संस्थांच्या कर्जाशी संबंधित आहे। या कलमानुसार जर कर्जदारांनी सहकारी संस्थेकडून घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्या सहकारी संस्थेला कर्जदाराच्या मालमत्तेवर, जामीनदाराच्या पगारावर किंवा इतर उत्पन्नावर थकीत रक्कम वसुलीचा हक्क आहे। आता पहा कलम 49 चे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत। वसुलीचा अधिकार। सहकारी संस्था कर्जदार किंवा जामीनदाराच्या मालमत्तेवर दावा दाखल करू शकते। कर्जदाराच्या मालमत्तेचा एक भाग सहकारी संस्थेच्या थकीत कर्जाच्या बदल्यात विकला जाऊ शकतो। जामीनदाराची जबाबदारी काय आहे तर कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्यास जामीनदारावर वसुलीची जबाबदारी येते। सहकारी संस्था जामीनदाराच्या पगारातून किंवा इतर संपत्तीवरून थकीत रक्कम वसूल करण्याचा हक्क राखते। पगाराची वसुली प्रक्रिया कशी चालते? सहकारी संस्थेला न्यायालयाच्या आदेशानुसार जामीनदाराच्या पगारातून थकीत रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे, मात्र जामीनदाराच्या जीवनावश्यक गरजा लक्षात घेऊन पगाराचा 1/3 भागच थकीत कर्जाच्या वसुलीसाठी घेतला जाऊ शकतो। आता पाहूया महत्त्वाची उदाहरणे। यामधील प्रकरण 1 आहे, जर एखाद्या व्यक्तीने सहकारी बँकेकडून कर्ज घेतले आणि ते वेळेत परत केले नाही तर सहकारी बँक प्रथम कर्जदाराच्या मालमत्तेवर दावा करू शकते। जर मालमत्तेवरून रक्कम वसूल होऊ शकली नाही तर बँक जामीनदाराच्या पगारातून रक्कम वसूल करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करू शकते। प्रकरण 2
एका प्रकरणात एक सरकारी कर्मचारी जामीनदार होता. कर्जदाराने कर्ज न फेडल्यामुळे बँकेने न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने जामीनदाराच्या पगारातून रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला. मात्र जामीनदाराच्या पगाराचा 1/3 हिस्सा या वसुलीसाठी राखून ठेवण्यात आला. भारतीय सिव्हिल प्रोसिजर कोड कलम 60 आणि महाराष्ट्र सहकार कायदा 1960चे कलम 49 हे कर्ज वसुलीचे महत्त्वाचे कायदे आहेत. या कायद्यामुळे कर्जदार व जामीनदार या दोघांनाही योग्य संरक्षण मिळते. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार थकीत रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरळीत होते. मित्रांनो, काही प्रत्यक्ष व्यक्तींचे अनुभव इथे दिलेले आहेत, ते सुद्धा पाहूया. जामीनदाराच्या पगारातून वसुली म्हणजे जप्ती नव्हे. माझ्या एका नातेवाईकांनी शेड्यूल सहकारी बँकेतून कर्ज घेतले होते. सदर कर्जासाठी त्यांनी त्यांचा फ्लॅट बँकेकडे गहाण ठेवला आहे. त्यांच्या कर्जास आम्ही 3 जामीनदार आहोत, असं एक उदाहरण दिलेलं आहे. सदर कर्ज थकीत झाल्याने बँकेने कर्जदाराविरुद्ध जिल्हा उपनिबंधक सहकार खाते यांच्याकडे कलम 101 अंतर्गत कार्यवाही करून आमच्या सर्व जामीनदारांच्या पगारावर जप्ती आणून वसुलीची कारवाई सुरू केली आहे. कर्जदाराचा तारण असलेला फ्लॅट ताब्यात न घेता आम्हा जामीनदारांच्या पगारातून बँक वसुली करू शकते का? सहकार कोर्टाशिवाय याविषयी कोठे दाद मागता येते? कर्ज घेणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाईची तरतूद आहे का? असे प्रश्न एका व्यक्तीने विचारले आहेत. तर याचं उत्तर काय आहे पहा. आपणास पडलेला प्रश्न जवळजवळ सर्वच जामीनदारांच्या बाबतीत उद्भवतो. आपण जामीन राहताना सहकार कायदा कलम 49 अन्वये बँकेला आपल्या पगारातून वजावट मागण्याचे अधिकार दिलेले असतात. या अधिकारपत्राप्रमाणे मूळ कर्जदाराने हप्ते वेळेवर न भरल्यास असा उल्लेख असतो. हे अधिकारपत्र म्हणजे बँक व आपल्यामध्ये झालेला एक करार असतो. त्यामुळे ज्यावेळी मूळ कर्जदार हप्ते भरत नाही त्यावेळी करारानुसार बँक आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपले अधिकारपत्र पाठवून पगारातून वजावट मागू शकते. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जामीनदाराच्या पगारातून केलेली वसुली म्हणजे जप्ती नव्हे. यामुळे ज्यावेळी जप्ती करायची असेल त्यावेळी मात्र प्रथम मूळ कर्जदाराच्या मालमत्तेचीच जप्ती करणे बँकांवर बंधनकारक आहे. पगारातून वजावटीच्या संदर्भात महाराष्ट्र सहकार कायदा 1960चे कलम 49 मध्ये स्वतंत्र तरतूद केलेली असल्याने या संदर्भात बँक करीत असलेली कारवाई योग्य आहे. परंतु कलम 49 अन्वये जामीनदाराने दिलेले अधिकारपत्र बँकेने कर्ज वितरणापूर्वी संबंधिताच्या नोकरीच्या ठिकाणी पाठविले नसेल तर वसुलीचा दाखला मिळूनही केवळ त्या दाखल्याच्या आधारे पगारातून वजावट देण्याचे बंधन मालकावर अथवा कंपनीवर नाही. तसेच सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कलम 60 मध्ये नोकरदाराच्या पगारातून किती रक्कम कोर्ट आदेशानुसार वसूल करता येते याबाबत नियम आहेत. हक्काची जी काही हप्त्याची मागणी यापेक्षा जास्त असल्यास मालक वजावट नाकारू शकतो. याबाबत वकिलांच्या सल्ल्याने आपण सहकार न्यायालय अथवा उच्च न्यायालयातही दाद मागू शकता. याचेच एक दुसरे उदाहरण म्हणजे पगारातील जप्ती फक्त 24 महिनेच चालू शकते. मी एका कर्ज प्रकरणात जामीनदार आहे. दुसऱ्या जामीनदाराची कंपनी बंद पडल्याने फक्त माझ्याच पगारातून वसुली सुरू आहे. मूळ कर्जदाराचे निधन झाले असून त्याच्या पत्नीचे घरगुती कामांचे उत्पन्न अत्यल्प आहे. गेली 37 महिने माझ्या पगारातून दरमहा ₹800 वजा होऊनही आज गायत कर्जाची मूळ रक्कमही कमी होत नाही. ही पठाणी वसुली थांबविण्यासाठी काही उपाय आहेत का? माझे घरदार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे, असा प्रश्न एका जणाने विचारला होता. त्याचं उत्तर एका लेखकाने काय दिलं तर कर्जदाराच्या खावटी कर्जास आपण जामीन आहात असे दिसते. सर्वप्रथम आपल्या पगारातून होणारी वसुली हे कोर्टाच्या आदेशानुसार व वसुली दाखल्यानुसार होत असल्यास अशी जप्ती खंडित अथवा अखंडपणे फक्त 24 महिनेच करता येते. या नियमानुसार आपली वसुली पूर्वीच थांबणे आवश्यक आहे. सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कलम 60 प्रमाणे जप्तीची रक्कम ठरविणे व नी 107(6) नुसार फक्त 24 महिन्यापर्यंतच अशी जप्ती करता येते. इत्यादी बाबी नोकरीच्या ठिकाणी निदर्शनास आणून देऊन पगारातून होणारी कपात ताबडतोब थांबविण्याच्या सूचना संबंधितांना द्याव्यात. तसेच बँकेत स्वतंत्र अर्ज करून वस्तुस्थितीची आपण जाणीव दिली पाहिजे. तर मित्रांनो, जामीनदार म्हणून तुम्ही आर्थिक व्यवहारात सहभागी होत असताना कायदे आणि नियमांची माहिती असणे किती महत्त्वाचे आहे हे आपण आता पाहिले. कर्जदाराने कर्ज फेडले नाही
तरी तुमच्या पगारातून किती रक्कम वसूल होऊ शकते आणि कोणत्या मर्यादा आहेत यावर आपली चर्चा झाली. सिव्हिल प्रोसिजर कोड कलम 60 आणि महाराष्ट्र सहकार कायदा कलम 49 यामुळे तुम्हाला न्याय मिळू शकतो, पण त्यांचा योग्य वापर करणे तुमच्या हातात आहे. कर्जाच्या व्यवहारात उतरल्यावर नेहमीच पूर्ण माहिती करून घ्या. जामीनदार होण्यापूर्वी सर्व जोखमी समजावून घ्या आणि तुमचे हक्क कोणते आहे हे नक्की जाणून घ्या. आपली आर्थिक सुरक्षा हे तुमचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेलच तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा आणखी महत्त्वाच्या कायदेशीर व आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या मुद्द्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि न चुकता सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.